नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल डुबे आपले स्वागत करत आहे आमच्या तांत्रिक शेती यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला मुद्दा म्हणजे तुरीचे बाजारभाव कधी वाढतील व दर दबावत का काय कारणे दर आपले दबावत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, प्रमुख प्रश्न म्हणजे आपण म्हणू शकता तर मागील वर्षी उत्पादन जास्त होणे, दर चांगल्या प्रमाणे जवळपास 12,500पर्यंत गेलेले होते. यंदा एवढी उत्पादन कमी असूनही दर वाढत नाहीत का? आता 9,000 प्लस काहीतरी दर आहेत, तेवढेच दर काय आहेत व दर कधी वाढतील? तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे आता आपण मार्केटमधला अरायवल समजू शकतो. म्हणजे मार्केटमध्ये जी आवक आहे तुरीची, ती आवक ह्या दरांना जास्त कारणीभूत आहे व सरकारचं धोरण आपण थोड्या प्रमाणात समजू शकतो. आता बाहेरच्या देशामधून आता तूर आवक आता सध्या चालू आहे. त्या तुरीची बाजारभाव शक्य 10,200 ते काहीतरी अशी खरेदी चालू आहे. म्हणजे आपले बाजारभाव येत्या जवळपास मार्च एंडिंगपर्यंत माझा असा अंदाज आहे की 12,000 प्लस नक्कीच होतील. आता ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत हे बाजारभाव नक्कीच 9,800 ते 10,500च्या दरम्यान जातील. तिथून पुढे महिन्याभराच्या आतच ते बाजारभाव 12,500 जातील. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपण जर पाहिलं झालं तर बाहेर देशाची सोयाबीन आहे, ते तूर आहे आपली, त्या तुरीचे बाजार आपल्या तुरीच्या बाजारात कधी आपली जर आपली जी भारतीय तुरी, त्या तुरीचे बाजार बाहेरच्या तुरीपेक्षा चांगली क्वालिटी असल्याने एकदम उच्च दर्जा असल्या कारणाने ती जर तूर आपली जर 11,000 असेल तर आपली नक्कीच 11,500 रुपये ही मार्केटमध्ये विकत असते. तर आता सरकार जे आयात करतं ही तूर त्या देशामध्ये जास्त किंमत असल्या कारणाने ती 10,200 करते. म्हणजे आपली त्याच्याचवरून आपण जर अंदाज जर घेतला तर मार्च एंडपर्यंत जर आपली 10,200 विकत घेते सरकार, तर इथं 10,300 तरी विकू शकतो. म्हणजे 10,300 प्लस 500 रुपये, 10,300 प्लस 500 केलं तर 10,800 रुपये होतात. म्हणजे आपली तूर ही महिन्याभराच्या आता जवळपास 10,000चा आकडा ते 11,000चा आकडा निश्चितच टच करेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता आपली जी उत्पन्नाची स्थितीमध्ये आपण पाहिलं पाऊस कमी होता, त्या कारणाने 20% उत्पादन घटलं. त्यानंतर गारपीटही मोठ्या प्रमाणावर झाली. गारपीट झाल्या कारणाने आपले फुलगळं झाली, शेंगांचंही भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत जर आपण जर उत्पन्नाचा विचार जर केला तर फक्त 70%. आणि या 70% उत्पन्नामुळेही पूर्ण भारतभर जी आपल्याला तूर खाण्यासाठी लागते, तसं जर पाहायला गेलं तर कोणताही बाकीचा देश तूर खात नाही, त्याच्यामुळे बाजारभाव लय वाढते नाही. पण तरी पण ह्या वर्षी 100% बाजारभाव ही 12,000-12,500 पाहूनच आपण तूर विकावी. त्या आतमध्ये बाजारभाव पाहून आपण तूर विकू नये, कारण 100% गॅरंटेड ह्या वर्षी बाजार 12,000च्या पुढे जाण्याची शक्यता दिसते. अशाच प्रकारच्या बाजारभावावरील 100% गॅरंटेड माहितीसाठी आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.